पण आपण जेव्हा ह्या गोष्टीकडे पाहतो की काय होतं एखाद्या विचार गोष्टीचं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की टिळकांच्याच काळामध्ये आगरकरांचा संबंध विवेकवादाची कोंडी निर्माण झाली आणि म्हणून हा एक शील प्रवाह आपल्याला दिसतो महाराष्ट्राच्या, पण तो महत्वाचा आहे आणि त्याचं अजूनही महत्व कमी झालं असं मी मानत नाही. पण मग मुद्दा असा येतोय की ज्या विचारसरणीच्या आधारे आयडिओलॉजी विवेकवाद इथे आला आणि पुढे विकसित होत गेला, ती उदारमतवादाची विचारसरणी होती आणि उदारमतवादाच्या विचारसरणीच्या मर्यादा स्पष्ट करत कितीतरी आधुनिक तत्वज्ञान सामाजिक निर्माण झाली तिकडे, इथे पण आली. समाजवादाचं तत्वज्ञान, मार्क्सवादाचं तत्वज्ञान, हे सगळं उदारमतवादाच्या मर्यादा सांगत होतं. आणि उदारमतवाद जिथे जिथे, आणि विशेषतः मी क्लासिकल लिबरलिझम संबंधी बोलतोय, अभिजात उदारमतवाद, जिथे या नव्या दर्शनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तोंड द्यायला कमी पडला, इथं एका अर्थी उदारमतवादाची विचार सुरू झाला. आणि त्या ज्या आयडिओलॉजीच्या साह्यानं विवेकवाद हा उभा राहत होता, वाढू पाहत होता, त्या आयडिओलॉजीलाच जर अशा मर्यादा येत चालल्या, मग त्याला नॅशनलिझम मधले वेगवेगळे प्रवाह जबाबदार आहेत. त्या तपशिलात मी आता जात नाहीये. तर विवेकवाद हा आक्रसच जाणं हे आश्चर्यकारक नाही. आणि तरीही हा धागा ज्याला आपण आगरकरी विवेकवाद म्हणतो, हा अगदी 1970-80च्या दशकापर्यंत दाभोळकरांपर्यंत महाराष्ट्रात कायम राहिला आणि एक आशेची जागा आहे. मध्ये टप्पे जर पाहिजे झाले तर रधो कर्वे हा एक महत्वाचा दुवा रॅशनलिझम. आणखी पुढे आपण येतो अभिशाह यांनी महाराष्ट्रात टिकवला हा बुद्धिवाद आणि हे निखळ बुद्धिवादी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत होते. आणखी आपण थोडस पुढे येतोय. डी देशपांडे नागपूरचे, त्यांचं सर्कल, ह्या सगळ्या लोकांनी विवेकवादाची कास सोडली नाही. पण विवेकवादाचा विकास हा फक्त या विवेकवादी प्रवाहातूनच झाला असं नाही. आणि म्हणून आपल्याला हे पाहावं लागतं की विवेकवादाचे अनेक आविष्कार पश्चिमेकडे कसे झाले आणि भारतात सुद्धा कसे झाले. आणि हे पाहत असताना आपल्या लक्षात येतं की बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा किंवा विवेकवाद म्हणा, हे जी काही सगळी दर्शनं निर्माण झाली, त्याचं एक मॅनिफेस्टेशन निरीश्वरवादामध्ये होतं. आणखी एक त्याचं मॅनिफेस्टेशन किंवा आविष्कार भौतिकवाद आणि जडवादात होता. आणखी एक त्याचा आविष्कार लोकशाही समाजवादी परंपरेत आहे. आणखी एक त्याचा आविष्कार मार्क्सवादी परंपरेत आहे. आणखी एक त्याचा आविष्कार रॉयवादी जे आहेत, रॉयपासून ते लक्ष्मण शास्त्री जोशी, जस्टिस तारपुरे,
कर्णिक, गोविंद होळकर हे सगळे शेष भाग आहेत या विवेकवादाचे. आणि म्हणून महाराष्ट्रातला फॉरेस्ट विचार हा या अर्थाने विवेकवादी विचार आहे. आणि हे जसं आपण एका बाजूला पाहतो तसंच इथली जी सबंध फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंत जी परंपरा आहे दलित बहुजनांची, त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने विवेकवादाची जोपासना आणि विकास केला. आणि म्हणून मी जेव्हा असं म्हणतो की विवेकवाद हा वेगवेगळ्या रूपात जो प्रकट झालाय तोही पाहता आला पाहिजे. असं पाहिलं तर लक्षात येतं की तो हळूहळू समृद्ध होत गेलेला आहे. आणि तरीही एक असमाधान असं आहे त्याबद्दलच की एवढ्या वेगवेगळ्या स्कूल्स मध्ये विवेकवाद जाऊन सुद्धा आपल्याला जे त्याचं यश अपेक्षित आहे, त्यातून उद्भवणारं राजकारण अपेक्षित आहे, ते का नाही घडलं ज्या स्केलवर व्हायला पाहिजे होतं त्या स्केलवर. आणि आज तर आपण आता उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या टप्प्यावर आणि उत्तर आधुनिकतेच्या विचार विश्वामध्ये कुठेतरी मार्जिनलाइज होत चाललं असं दिसतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर जो विवेकवाद इथे सांगितला जात होता, आपणही तो सांगत होतो, त्या विवेकवादाच्या विकासाची नव्या संदर्भात गरज आहे. आणि तो विकास फक्त पारंपरिक विवेकवादाची विशुद्धता जपण्यातून होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला विवेकवाद हा असा आयसोलेटेड पद्धतीनं पाहता येणार नाही, पाहता कामा नये. तो विविध अंगांनी पाहिला पाहिजे. आणि ते पाहण्याची एक शर्त अशी की मुळात तो काय होता, कोणत्या रूपात होता, तो इथे समजून घ्या. डेकार्टनं असं म्हटलं होतं की तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या काळात परिस्थिती फार भयानक आहे. आणि तो असं म्हणाला की एकही विधान असं नाही की ज्याचा तत्वज्ञानातलं त्याचा प्रतिवाद होतो, आणि एकही विधान असं नाहीये की जे कोणीच स्वीकारले नाही. आता अशी जर तत्वज्ञान नावाच्या ज्ञानशाखेची अवस्था असेल तर कोणत्या पद्धतीचा ज्ञान व्यवहार होऊ शकतो, झाला पाहिजे. आणि म्हणून डेकार्ट ज्ञान मीमांसेच्या क्षेत्रात उतरतो. इथे अनेक जाणकार माणसं आहेत, मी काही सगळं रिपीट करत नाही, फक्त काही संदर्भ लक्षात यावेत म्हणून मी सांगतो. आणि त्यांनी साधा प्रश्न असा विचारला की ज्ञान होतं कसं. एक तर इंद्रियातून आणि बुद्धीच्या साह्याने. ज्ञानप्राप्तीचे दोन मार्ग. डेकार्ट पुढे तेच होता, पण गॅलिलिओचे हाल त्यांनी पाहिले होते. आधुनिक विज्ञानाचा पाया जो संबंध त्यांनी घातला, कोपर्निकसनी सुरुवात केली, येथे घडाघडा ते सगळं मांडून घातलं आणि ते काय परिणाम होतील ते भोगले. याचा साक्षी डेकार्ट आहे. त्याच्या लक्षात आलं की त्या बायबलच्या विरुद्ध जाणं, ईश्वराच्या विरुद्ध बोलणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि म्हणून त्यांनी विचार करता करता धर्मग्रंथ आणि साक्षात्कार याच्याशिवाय ईश्वराची सिद्धी होऊ शकते का, सिद्ध करता येतो का ईश्वर, असा विचार सुरू केला तत्वज्ञान. सगळे रॅशनलिस्ट हे निरीश्वरवादी नाहीत हे आपण लक्षात घ्या. रॅशनलिझमच्या काही ठराविक इमेजेस आपल्या डोक्यात पक्क्या बसल्या पॉप्युलर माइंड मध्ये, की विवेकवादी म्हणजे फक्त तर्क कठोर विचार करणाऱ्याला भावना बिना काही कळत नाही.
इमेज असे की विवेकवादी म्हणजे जडवादी, भौतिकवादी. तिसरी विवेकवादी म्हणजे नास्तिक, ईश्वर न मानणारा, धर्म न मानणारा. अशा काही घट्ट इमेजेस असतात. आपण विवेकवादाचा, रॅशनलिझमचा इतिहास जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येते की सगळे विवेकवादी रॅशनलिस्ट असे नव्हते. डेकार्ट तसा नव्हता. डेकार्टचं कॉन्ट्रिब्युशन हे आहे की धर्मग्रंथ आणि साक्षात्कार या दोन्ही शिवाय तर्कबुद्धीनं ईश्वराचं अस्तित्व त्यांनी सिद्ध करून दिलं. हीच अवस्था स्पिनोझाची आहे, हीच अवस्था लेबनिझची आहे. हे सगळे ईश्वर मानत होते आणि तरी बुद्धिवादी होते. पण ह्यांचा जो ईश्वर आहे हा इंटेलिजिबल झाला होता, बुद्धिगम्य झाला होता. जो पारंपरिक धर्मचिंतनामध्ये ईश्वर हा किंवा त्याचं स्वरूप हे बुद्धीच्या पलीकडचं, तर्काचं पलीकडचं असं जे काही होतं, याने अतिशय सटकी पद्धतीनं सांगितलं की हे सगळं आपणच निर्माण केलं. आता हे एक टप्पा आहे. आपण जेव्हा फ्रेंच एन्सायक्लोपीडियाकडे येतो तेव्हा ते म्हणायला लागले की निसर्ग समजून घेण्यासाठी विज्ञानानं जी पद्धत आता सांगितली आहे ती स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध, आणि त्यामुळे आपल्याला तिथपासून रॅशनलिझमचं स्वरूप हे अँटी फेथ होतं आणि रिझन आणि फेथ याचा द्वैत उभं राहतं. तोपर्यंत ते द्वैत तसं नाही. आणि मग आपण ज्या पद्धतीने विवेकवाद समजून घेतो स्थूलमानाने, की विवेकी असणं म्हणजे श्रद्धेला विरोध करणं, विवेकी असणं म्हणजे धर्माला विरोध करणं, विवेकी असणं म्हणजे ईश्वराला विरोध करणं, या सगळ्या कल्पना त्याला चिकटतात. आता इथे डेकार्ट पासून लॅबिस पर्यंत सांगितला गेलेला विवेकवाद हा वेगळा होता आणि त्यात डेकार्टचं एक वेगळं महत्व होतं. तो असं म्हणतो की इंद्रियांनी ज्ञान होऊ शकतं, पण इंद्रिय आपल्याला फसवू पण शकतात, आणि म्हणून खरं ज्ञान हे रिझन आणि बुद्धी नसून हा जो पुढचा आला, आणि म्हणून त्याला विवेकवाद हे नाव जास्ती सार्थक होतं. ते असं म्हणाले की तर्काने सगळं समजतं असं नाहीये, तर्काला अनुभवाची जोड पाहिजे, आणि म्हणून अनुभववाद, एम्पिरिसिझम अशी एक शाखा निर्माण झाली. आणि अनुभव आणि तर्क या दोन्हीच्या मिलापातून विज्ञान पद्धतीची सिद्धता, आणि म्हणून विज्ञानाचा तर्काची भांडण नाहीये. विज्ञान अनुभवाची उपेक्षा करत नाही. हा एक वेगळा टर्न मिळाला. आगरकरांचा जो विवेकवाद होता आपल्या इथे पोहोचलेला, हा या दुसऱ्या पद्धतीचा, आणि म्हणून ते असं म्हणाले की विवेक आणि बुद्धी ही वेगळ्या प्रकारची, तर्क बुद्धी आहे, विवेक बुद्धी आहे, स्वार्थ बुद्धी आहे. कोणत्या बुद्धीबद्दल बोलतो आपण? आणि पुढे भारतीय दार्शनिकांनी सांगितल्यासारखं मत बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी आहे. तर बुद्धीचं एक फंक्शन निवड करणं विवेकानं, आणि म्हणून आगरकर असं म्हणत होते की आपण विवेक हा शब्द वापरू आणि निवडीचं स्वातंत्र्य माणसाला असेल. आता ही जी भूमिका घेतली आगरकरांची, ही निखळ व्यक्तिवादी किंवा निरंकुश व्यक्तिवादी भूमिका नाहीये, आणि म्हणून आगरकरांच्या चिंतनामधून
अतिरेकी व्यक्तिवाद येत नाही किंवा त्यांच्या विवेकवादातून अतिरेकी व्यक्तिवाद, एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम ज्याला आपण म्हणतो, हा येत नाही. व्यक्ती आणि समष्टीचं एक नातं ते सांगतात. आणि समष्टीच्या संदर्भातच व्यक्ती खुलते, वाढते, तिच्या क्षमता वाढतात, त्याचं भान त्यांचं विवेकवाद आहे. दुर्दैवाने आघाडले या पद्धतीने मांडले जात नाही. विशेषतः आजच्या काळात त्याची गरज जास्ती आहे. पण आता तर हे सगळं विस्मृतीच गेलं. पब्लिक डिस्कोर्स मध्ये काही दिसत नाही कुठे. म्हणून या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. आणि मग ते असं पाहतायत की त्यांनी जो विवेकवादाची एक मांडणी केलेली आहे तो एका बाजूला आज्ञेयवाद आहे, दुसऱ्या बाजूला उपयुक्ततावाद आहे आणि त्या अनुषंगाने येणारा व्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे बिल स्पेन्सर यांचा प्रभाव